नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल। एट्रोसिटी प्रकरणातील मुख्य आरोपी जैन यास अटक करा, लहुजी शक्ती सेनेची मागणी। कपिलापुरी तालुका परंडा येथील मातंग समाजातील शिंदे कुटुंबावर 25 नोव्हेंबर 2024 रोजी झालेल्या जातीय हल्ला प्रकरणातील मुख्य आरोपी राजकुमार जीवनराव जैन अजूनही मोकाट फिरत असून पोलीस प्रशासन सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। सदर प्रकरणी अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला होता। आरोपी जैन याला बॉम्बे उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाकडून अटकपूर्व जामीन मंजूर झाला होता। मात्र सर्वोच्च न्यायालयाने 1 सप्टेंबर 2025 रोजी हा जामीन रद्द करून गुन्हा सिद्ध होतो असे स्पष्ट नमूद केले आहे। तरी देखील आरोपीला अद्याप अटक न झाल्याने तीव्र संताप व्यक्त होतोय। या संदर्भात लहुजी शक्ती सेनेतर्फे परंडा तहसीलदार मार्फत DYSP भूम यांना निवेदन देण्यात आले। आरोपीला तात्काळ अटक करून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची त्वरित अंमलबजावणी करावी, अन्यथा परंडा शहरात तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा संघटनेने दिला आहे। निवेदनावर राजश्री चव्हाण तालुका अध्यक्ष, गणेश शिंदे कोर कमिटी अध्यक्ष धाराशिव, धनंजय आढागळे युवक तालुका अध्यक्ष, सुनील धनाने शहर अध्यक्ष, गुलाब शिंदे सदस्य पंचायत समिती परंडा यांच्यासह विविध पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। रयत संवादसाठी फारुख शेख, परंडा, धाराशिव। अशाच आपल्या परिसरातील नवनवीन घडामोडी पाहत राहण्यासाठी आपल्या रयत संवाद न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा। बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा। पाहत राहा फक्त रयत संवाद न्यूज।